बातमी आहे अकोल्यामधली। अकोल्यामध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या शेतकरी मेळाव्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावलेली होती। निंबा फाटा इथे अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे हे अकोल्यामध्ये होते आणि त्यावेळेला त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी देखील त्यांनी भाष्य केलंय। शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत। शेतकऱ्यांना संबोधित करत असताना अनासपुरेंनी अनेक मुद्द्यांना हात घातलाय। तेव्हा 11.5 ग्राम सोनं यायचं एका तोळ्यामध्ये आणि कपाशीचा भाव 500 रुपये होता क्विंटलला। आज 2025 आहे। एखाद्याचा पगार हा 1,00,000-1.5 लाखाच्या घरात गेलाय। सोन्याचा भाव 1,00,000-1.5 लाखाच्या घरात चाललाय। कपाशीचा भाव 3,000, 4,000, 5,000 याच्यातच अडकलेला आहे। तोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। एका दाण्याच्या धान्यापासून हजारो दाणे बनवणारा शेतकरी आज बिझनेसमन का नाही हा मला